नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. गप्पा असे काही मी कुठलेही तुम्हाला माहिती आहे प्रश्न ठरवत नसतो. जसं मनाला भेटतो तसं मी प्रश्न विचारीन आणि सुचित्रा त्याची उत्तरं देईल. सुचित्रा बांदेकर असं जरी आडनाव असलं तरी मी सुचित्राला गुढेकर असल्यापासनं डायरेक्ट ओळखत नाही. पण आदेश बांदेकर जेव्हा किंवा सुचित्रा लोक टी व्हीवर जेव्हा यायला लागले ना तेव्हापासनं सुचित्राचं घर हे शिवाजी पार्कला कुठे आहे हे मी शोधून काढून बघितलेलं आहे. जोरदार टाळ्या त्यासाठी. याचंही इथं राहते का? मी अगदी असं मी जाऊन आलेलो त्या घरात. तळ मजल्याला त्यांचं घर आहे गुढेकरांचं. सुचित्रा, मला तुला असा प्रश्न विचारावासा वाटतो पहिला की बालमोनची विद्यार्थिनी ते आता निर्माती म्हणून जे पदार्पण केले मागे वळून बघताना सहज असं वाटतं का की इतका टप्पा हिंदी सिरियल्स, सिनेमा सगळ्या गोष्टी करत आता तो एक वेगळ्या क्षेत्रात पदार्पण केलंय, तर मागे वळून बघताना असं काय वाटतं काय सहज? सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी फार भूतकाळात रमत नाही. मी नेहमी भविष्याकडेच बघत असते. त्यामुळे मागे वळून वगैरे बघण्याचा फार प्रश्न येत नाही. पण ते खूपच बरं वाटलं मला की खरंच मी एवढी कामं केली आहेत. कारण मला नेहमी माझं जेव्हा केव्हा नवीन प्रोजेक्ट सुरू होतं तेव्हा मी त्याची सुरुवात शून्यापासूनच करते. आणि तेव्हा माझ्या हे मनात नसतं की मी आधी किती काम केलंय किंवा आधी मी काय काय केलंय किंवा आधी मी असे रोल्स केले. मी त्या रोलकडे एक फ्रेशर म्हणूनच बघते आणि मी स्वतःही तेव्हा फ्रेशरच असते. म्हणजे तेव्हा मलाही तेवढंच दडपण असतं
आता ह्या छोट्याशा प्रोग्रामला येण्याचं सुद्धा माझ्यावर दडपण होतं. म्हणजे मी प्रत्येक गोष्ट एक थोडी सिरियसली घेते. ती गोष्ट छोटी आहे किंवा मोठी आहे हा माझ्यासाठी आयुष्यात कधीच क्रायटेरिया नसतो. पण प्रत्येक रोल तो लहान असो मोठा असो, प्रत्येक फंक्शन जिथे आपण स्वतःला प्रेझेंट करणार आहोत, मे बी मी मेकअप नाही करणार स्वतः, जो तुम्हाला दिसतोय की मी विदाऊट मेकअपच नेहमी इकडे तिकडे फिरत असते, किंवा ड्रेसिंग मी असं एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही करणार, बट आय विल बी प्रिपेअर फॉर वेअर आय एम गोईंग. आणि मला तिथे जाऊन काय बोलायचं आहे किंवा मला कोणासमोर बोलायचं आहे यासाठीचं थोडंसं प्रिपरेशन मनातल्या मनात माझं सुरू असतं. त्यामुळे मागे वळून मी बघत नाही, मी नेहमी भविष्याकडेच बघत असते. आणि असं असतं की सी द थिंग इज, तुला पण तो एक्सपिरियन्स असेल. आता त्या मुलीचं मी ऐकलं 60 ऑडिशन्स दिले. सी किती चिकाटी आहे ती की 60 ऑडिशन्स द्यायच्या आणि माहिती आहे येस एक दिवस मला काम मिळणार आणि मी सक्सेसफुल होणार. तर पण त्यासाठी 60 ऑडिशन्स ह्या द्याव्या लागतातच. कुठलीच गोष्ट आपल्याला सहज नाही मिळत आणि ती मिळूही नाही, त्याशिवाय त्याचं महत्त्व नाही कळत. मी सुद्धा खूपच कष्ट केले आहेत. ओके. तर त्यामुळे असं काही वाटत नाही. आपण इतकी वर्ष, आता ऑलमोस्ट मी 20-25 वर्ष काम करतेय, पण प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळेस मला असं वाटत असतं हे माझं फर्स्ट प्रोजेक्ट आहे आणि त्याच ह्याने मी ते काम करत असते. ओके, मला तुला विचारायचं की तू बालमोहन शाळेचे विद्यार्थी असताना रुपारेलला शिक्षण घेतलं, सो तेव्हा वेगळं काही करण्याचा हेतू होता का? काही डोक्यात होतं का? नाही, खरं तर विद्यार्थ्यांमुळे एक्झॅक्टली मी तेच म्हणणार होते. एक तर माझ्या बाबतीत असं झालं की आत्ताची मुलं ही खूप फोकस्ड आहेत. आमच्या वेळेस काही असं नव्हतं. जे समोर काम येईल ते करायचं. किती पैसे मिळणार आहेत हे विचारायची सुद्धा लाज वाटायची की कसं विचारायचं, पैसे किती देणार. आजकालची मुलं खूप फ्रँक असतात आणि फोकस्ड असतात. इट्स अ गुड, म्हणजे चांगला पॉईंट आहे तो. पण मी शाळेत असल्यापासून नाटकात काम करतेय. तेव्हा आम्ही किलबिल लाईव्ह परफॉर्मन्सेस करायचो. त्याच थ्रू मला सारंग काकांच्या रथचक्र मालिकेत काम मिळालं, जी तेव्हा DD नॅशनलला होती. ती हिंदी सिरियल होती. मग त्यातनं एकातनं दुसरं असं काम मिळत गेलं. रुपारेलमध्ये असताना सलग 5 वर्ष मी INT उन्मेष आणि आपलं युनिव्हर्सिटीच्या एकांकिका यात काम करत होते. आणि नशिबाने आमचं नशीब पण जोरावर होतं की आमची एकांकिका नेहमीच पहिली यायची, त्याची सवय पण झाली होती. ग्रुप कोण होता आणि आता ते कोण कोण चमकतायत तुझ्या आसपासची त्यावेळेची मंडळी? तेव्हा आम्ही, माझ्याबरोबर उर्मिला मातोंडकर होती. एक बॅच सिनियर आहे उर्मिला होती, सुमित राघवन होता, लाला देशमुख होता, त्यानंतर यतीन कार्यकर होता. यतीनने माझ्या बाबांचं काम केलं कॉलेजमध्ये असताना. असे आम्ही बरेच जण होतो. रुपारेलमध्ये असताना अशी एकदम पॉवरफुल गँग होती आमची आणि आम्ही खूप मनापासून काम करायचो. चेतन दातार आमच्या एकांकिका बसवायचा, सचित पाटील, कौशल इनामदार, आता झी TVचा जो हेड आहे दीपक राजाध्यक्ष, ते आम्ही सगळे विवर बडीज की एकत्र दिवस रात्र एकत्र असायचो, एकत्र काम करायचो. दीपाली शेलार विचारे म्हणजे आता. सो आम्ही त्यानंतर असा उल्लेख झाला बँकेत नोकरी. हो, माझं काय झालं, काही कशी गेली काय? मी 18 वर्ष पूर्ण झाले, म्हणजे 19वे वर्ष मला लागलं आणि मी लग्न केलं. पळून जाऊन लग्न केलं. अरे टाळ्या वाजवण्यासारखं नाहीये हे वाक्य. आता सक्सेसफुल झाले ना ते. त्यांची लव्ह स्टोरीवर बोलायलाच पाहिजे आपल्याला. हो गॉड, आता ते मी सांगते खुपते तिथे गुप्ते बघा, त्याच्यात सगळी लव्ह स्टोरी सांगितली आहे. त्याला मी काही त्याचे गांभीर्याच्या अँगलला मी टच करीन तुमच्या नात्याच्या बद्दल. येस, तर तेव्हा मी आय वॉज जस्ट 19 years old. मग तेव्हा आदेश पण फारसं काही करत नव्हता आणि मी तेव्हा जंगली तुफान टायर पंक्चर नावाची एक झी TVवरती सिरियल होती. तुमच्यातील काही मुलं तर खूपच मला यंग दिसत आहेत, त्यांना माहीत नसेल, पण काही लोकांना माहिती असावं असं मला वाटतं. ती सिरियल मी करत होते, पण शेवटी पोटा पाण्याचा डे टू डे लाईफचा प्रश्न होता ना, तर त्यामुळे मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अशी एक स्कीम आहे की शिक्षण घेणाऱ्या मुलांसाठी तिथे पार्ट टाइम जॉब तुम्हाला ते देतात.
सो तेव्हा मी तो केला फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. पण त्याच्यात एकच असते अट की तुम्हाला केटी लागता कामा नये. केटी लागली तर तुमचा तो जॉब जातो. त्यामुळे मी शिक्षण, माझं काम सगळं ऐकून हे इंटर कॉलेजिएट, संसार असं करून मी शिक्षण की केटी लागली तर माझा तो जॉब जाणार. यु नो, ते एक तास तेव्हा माझा पगार किती होता? 620 रुपये. पण तेव्हा ते खूप होते. लग्न झालं होतं? लग्न झालं होतं. लग्नानंतरच. आधी काही तशी विवंचना नव्हती लाईफमध्ये. लग्नानंतरच ते सगळं सुरू झालं की दोघांचंच आयुष्य. आदेशचं फारसं काही चालू नव्हतं तेव्हा. त्यामुळे एक अर्निंग सोर्स दोघंही बिचारे प्रयत्न करत होतो. त्यातल्या त्यात मला तुम्ही? आम्ही आधी आदेशचं घर आहे बोरिवलीला. आदेशचे आई पप्पा राहतात. तेव्हा आदेशच्या मोठ्या भावाने फक्त एकच सांगितलं होतं की सुचित्रा, तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर आई पप्पा सांगतील त्याप्रमाणे राहायला लागेल. पण जर तुला तुझं करिअर करायचंय, ऍट द सेम टाइम आदेशला करायचंय, जो आदेश अजिबात सिरियस नाही आहे स्वतःच्या करिअरबद्दल, तर तुम्ही आपली काळा चौकीला एक छोटंसं घर आहे, वन रूम किचनचं. काळा चौकी कॉटन ग्रीन विभाग सगळ्यांना माहिती असेल, आय होप सो. तर तिथे आहे, तिथे जाऊन तुम्ही राहा. तुम्ही दूध भात खाल्लात तरी कोणाला कळणार नाही, बट ॲट द सेम टाइम तुम्हाला तो फ्रीडम असेल तुमचं करिअर बनवण्याचा. आणि त्या दिवशी आम्ही बाहेर पडलो. आमच्याकडे काय होतं, काहीच नाही. एक कॉट होती, त्याच्यावर एक गादी, ती पण आदेशचे काका आले म्हणून आम्ही विकत आणली होती. की ते राहायला आले म्हणून त्या दिवशी विकत आणली. आणि एक छोटीशी 2-4 भांडी, एवढंच घेऊन आम्ही आमच्या संसाराला सुरुवात केली. पण खरंच ते खूप बेनिफिशियल झालं, कारण काम करण्याचा फ्रीडम मला मिळाला. कारण आपलं फील्ड असं आहे की सकाळी 9 वाजता गेल्यानंतर रात्री 10-10:30 शिवाय तुमचं पॅकअप होत नाही. आणि तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तो से पण नसतो. आणि माझं तर म्हणणं असं आहे, तुम्ही नवीन आहात किंवा जुने आहात हा काही क्रायटेरिया नसतो. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत आपल्या फील्डमध्ये काम हे करावंच लागतं. सो देर इज नो म्हणजे त्याला काही अल्टरनेट नाही आहे. त्यामुळे ते काम मी करतच होते, संसार करत होते, स्टोववरती जेवण करत होते. आई माझी जरा आमचं पॅचअप झाल्यावरती पहिल्यांदा घरी आली तेव्हा ती एकदम शॉक होती की ओ गॉड, तू अशी स्टोववरती जेवण करतेस, असं कसं, म्हणजे हे काय, कशासाठी? वातीचा ते सगळं काळं व्हायचं, मग ते घासत बसणं, ओ गॉड, कठीण होता तो काळ. पण एक मध्ये डिस्टर्ब करतो, आदेश करिअर विषयी सिरियस नव्हता, म्हणजे त्याच्या ह्या क्षेत्रातल्या करिअर विषयी सिरियस नव्हता की कसा सिरियस नव्हता तो? नाही, आयडियली आदेशचं कसं आहे माहितीये, त्याला तेव्हा ना तो खूप कामं करत होता एकाच वेळी, जे आत्ताही तो करतो. मल्टीटास्किंगचं त्याच्याकडे तो एक प्लस पॉइंट आहे. मी काय फक्त ऍक्टिंग आहे की ऍक्टिंग, तो खूप काही करतो. म्हणजे तो बॅकस्टेज करतो, त्याला म्युझिकचा सेन्स आहे, त्याला ऍक्टिंग, अँकरिंग, डिरेक्शन, इव्हेंट मॅनेजमेंट, यु नो, तो युनिव्हर्सिटीचा कल्चरल कोऑर्डिनेटर होता. त्याने BMCत जॉब केलाय, त्यांनी सगळं केलंय आयुष्यात. मला नाही वाटत काही राहिलंय आता त्याचं सगळं. असिस्टंट, ड्रायव्हिंग, सगळं केलंय. पुरुषोत्तम बेर्डेंसाठी कडे तो ड्रायव्हर म्हणून पण कामाला होता. तर पण तेव्हा त्याचं असं होतं की बऱ्याचदा असं असतं की तुम्ही काम खूप करत असता पण तुमचं, किंवा तुम्ही मनाने चांगले असता पण तुमचं नशीब काम करत नाही, यु नो. तो त्याचा पिरियड होता. पण लग्नानंतर तो थोडासा फोकस झाला की येस. नंतर किती होतं? 6 years. 6 वर्षाचं अंतर होतं. 6 वर्षाचं. इवन ही वॉज व्हेरी यंग. म्हणजे मी 19 होते, तो 24-25 एक वर्षाचाच होता. रथचक्र नावाची सिरियल केली होती, त्याच्यात त्याला ते सगळं रोज भाद्रवायला लावायची केस. त्यामुळे त्याच्यात मी लुक्स बिक्स काही बघितले नव्हते. स्लिप, हो, पण मी लुक्स बघितले नव्हते. आणि 19व्या वर्षी तुमचं प्रेम जरा असं असतं ना, प्रेमावरती खूप विश्वास असतो ना तुमचा. मग 24-25व्या वर्षी सगळी कॅल्क्युलेशन सुरू होतात, आय गेस, की हा मुलगा किती कमवतो, ह्याच्याकडे काय आहे, ह्याच्या किती कार्स आहेत, हा मग त्याप्रमाणे प्रेम करूया. मला वाटतं आत्ताच्या यंग मुलींना हे नक्की पटत असेल मी जे बोलतेय. तर त्यामुळे माझं ते नव्हता. आत्ताही माझा तो क्रायटेरिया नाही आहे की समोरच्या माणसाकडे किती पैसे आहेत आणि तो किती रिच आहे, त्याचं मन कसं आहे आणि तो माणूस म्हणून किती चांगला आहे, हे इम्पॉर्टंट आहे. आणि आता इथे बसलेल्या सगळ्या यंग मुलींना मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की समोरच्या माणसावर प्रेम करा. त्याच्याकडे काय आहे काय नाही. आयुष्यात पैसा हा इमटेरियल असतो, तो आज असतो उद्या नसतो.
तुमचा एकमेकांवरती जर विश्वास असेल तर देव पण तुम्हाला साथ देतो, जी आम्हाला दिली आहे. त्यामुळे नुसता पैसा बघू नका किंवा आता तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात ते नुसतं ग्लॅमर बघू नका. त्याच्या मागे लागणारी मेहनत ती खूप आहे. म्हणजे नुसतं लेट गो करून चालत नाही. तुमचा सुंदर चेहरा असेल, तुम्हाला एका सिरियलमध्ये नक्की काम मिळेल, पण ते काम पुढे टिकवायचं असेल तर यू हॅव टू वर्क हार्ड. खूप हार्ड वर्किंग आहे. आणि हीच अपॉर्च्युनिटी घेऊन मी इथे हे सांगू इच्छिते की तुम्ही खरंच खूप भाग्यवंत आहात, नशीबवान आहात की तुमच्या आई वडिलांनी काही पैसे खर्च करून तुम्हाला मिरॅकल सारख्या अकॅडमीत प्रवेश दिलाय. सो आई वडिलांचे सर्वात थँक्स म्हणा आई वडिलांना, कारण आपलं हे फील्ड आहे, हे अळवावरचं पाणी आहे. त्यांना त्यांच्या बहिणींनी म्हणजे तुमच्या काका काकूंनी, मामा मामींनी, आजी आजोबांनी नक्की सांगितलं असेल की हा तुझा मुलगा किंवा ही तुझी मुलगी खूप मूर्ख आहे जी या फील्डमध्ये चालली आहे, पण तरीही त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवलाय. त्याला अजिबात तडा जाऊ देऊ नका. खूप मेहनत करा आणि मेहनत केलीत तर तुम्ही नक्की सक्सेसफुल होणार. हे काळ्या दगडावरची रेघ आहे. तेव्हा तेव्हा एकमेकांना सांभाळायचं किंवा काय होतं पुढे कसं जाण्याचं टेन्शन असेलच ना. ऍक्च्युली ना म्हणजे तर आता तुम्ही इथे मला- आदेश असता तर त्याने पण तेच सांगितलं असतं की आम्ही आयुष्यात ना खूप स्वप्न बघितली की आपल्याला हे म्हणजे तेव्हा असं होतं की बसने जातोय, चल कधीतरी टॅक्सीने तरी जायला मिळू दे. आता 1 रूम मध्ये आहोत तर 1 BHK तरी आपला फ्लॅट असू दे. 5 लोक ओळखतायत, जरा उद्या 50 लोक तरी आपल्याला ओळखू दे. अशी एवढीच जी आता इथे माझ्या समोर बसलेली सगळी मुलं मुली बघतायत तेवढी छोटीच स्वप्न आम्ही बघितली, पण ती एकमेकांच्या विश्वासावरती बघितली, एकमेकांना सतत विश्वासात घेऊन बघितली आणि अतिशय प्रामाणिकपणे बघितली. त्यामुळे मला आता सांगायला अतिशय बरं वाटतंय की आज एक सिरियल आम्ही प्रोड्यूस करतोय जी 1 तासाची 6 भागांची सिरियल आहे. आदेशने होम मिनिस्टरचे गेली 9 वर्ष आदेश होम मिनिस्टर करतोय. पवईमध्ये आमचे घर आहे, स्वतःच्या मालकीचं कार आहे किंवा जे काय आहे ही सगळी ना स्वप्न आधी खूप बघितलेली आहे. मी मध्ये आदेशला हे पण म्हटलं होतं की आदेश आता खूप झालं, खूप काम झालं, आता म्हणजे बास, आता थांबूया, कुठेतरी थांबूया. किती दिवस हे असं धावत राहणार. किंवा बरेच जण असे प्रश्नही विचारतात आदेशला की आदेश असे तुम्ही घरीच नसता, मग काय म्हणणं आहे तुमच्या बायकोचं किंवा मुलाचं किंवा येस वी एक्सपेक्ट हिम की त्याने घरी असावं, क्वांटिटी टाईम द्यावा, पण त्याचं म्हणणं असं आहे की मी तुम्हाला क्वालिटी टाईम देतो. आणि ॲट द सेम टाईम तो असं म्हणतो की पूर्वी मी खूप स्वप्न बघितली आहेत, तेव्हा घरी बसून होतो जेव्हा मी स्वप्न बघितली आहेत, आता ती पूर्ण करण्यासाठी धावत असतो. मला म्हणजे तू म्हणालीस जसं प्रेमात पडताना तू तसं म्हणजे पटकन पडलीस म्हणा असं म्हटलं, तरी पण त्यावेळेला असा कुठला तरी एक पॉईंट असेल ना किंवा काहीतरी साधेपणा असेल, काहीतरी असेल, असं कुठेतरी जीवाला लागलं असेल ना काहीतरी. नाही, मग ते माझं नशीब आहे की मी नशीब आहे असं तुला वाटतं की मी एक क्षणाचाही विचार न करता त्याच्या प्रेमात पडले. मग मला कळलंच नाही की बिकॉज आय वॉज इन 10th, 10वीत होते तेव्हा मी, तेव्हा मला कळलंच नाही की अरे बापरे असं काय केलं, अशी कशी चूक केली मी. कारण मी बालमोहन विद्या मंदिरची विद्यार्थिनी असल्यामुळे आमच्याकडे मुलांची बोलणं वेळणं झेची, आणि हा एक वेगळाच मुलगा हा सुचित्राला शाळेच्या बाहेर भेटतो, येता जाता 5 मिनिटं बोलणं म्हणजे पण भेटणंच होतं ना तेव्हा. तर हे कसं काय ही करते, मग मला खूप टेन्शन आलं. मग त्यानंतर मी आदेशला एक दिवस सांगितलं होतं की नाही बाबा माझ्याकडनं चूक झाली, मी तुला हो म्हटलं, आता तू मला विसर. पण आदेश बांदेकर कसे चिकाटी सोडत नाहीत ना त्याने तो फॉलोअप ठेवला. मग मी रुपारेलमध्ये गेल्यावरती आमचं नेहमीच भेटणं झालं. मग माझ्या घरून खूप विरोध होता, खूप म्हणजे खूप विरोध होता, कारण त्यांचं म्हणणं असं होतं. आणि तेव्हा मी काम करत होते, मला बऱ्यापैकी ओळखत होते, म्हणजे जसं तू म्हणालास की तू काम करत होतीस म्हणून तुझं घर आम्हाला माहीत होतं, म्हणजे तेवढं तरी मला लोक ओळखत होते. मी बऱ्याच वेळा पाहून गेलो घर पार्टीच्या तिकडनं त्या रेस्टॉरंटचे. आणि आदेश काहीच करत नव्हता, त्यामुळे त्याला ती इन्सिक्युरिटी होती फ्रँकली स्पीकिंग की ही उद्या माझ्याशी लग्न करेल की नाही. आणि माझं तर प्रेमच होतं ना त्याच्यावरती, त्यामुळे तो काही मुद्दा नव्हता.
मग आई बाबांचा खूप विरोध. तेव्हा मग मी म्हटलं, आदेश आता आपण लग्न करूया. आदेश बोलला, तू बरी आहेस ना, माझा 350 रुपये एवढा पगार आहे, तर कसं लग्न करता. म्हटलं ते मला माहित नाही, आपण लग्न करूया. जी फिलॉसॉफी आहे ना, ही जी फिलॉसॉफी आहे ती जन्मजात फिलॉसॉफी आहे का कुठेतरी मावशी काकी आई स्वतः काही वाचनात ना आलेली की राईट माणसावर प्रेम करायचं आहे, त्याच्याकडे काही नसलं तरी चालेल, ही तशी म्हटली तर परिकथा वाटावी, पण तरी पण तुझ्यातनं हे जन्मजात आहे का तुझ्या ही जी फिलॉसॉफी कुठे शाळेत कुठेतरी वाचतो काहीतरी नाही, पण ती जन्मजातच म्हणायला लागेल तुला, कारण मी आत्ताही माझा कुठलाही डिसिजन मी एकदा घेतल्यावर मागे बघत नाही. मग मी तो पूर्ण कसा करेन किंवा तो कसा सक्सेसफुल होईल याच वरती मी विचार. एवढी जर निष्ठा त्या निर्णयावर असेल तर कदाचित सक्सेस रेट असू शकतो, देव Yes. प्रसन्न होऊ शकतो. Yes. तुम्हीच जर डुकडुकायला लागला हा, असं तुला म्हणायचं. हो. मग माझं ते होतं की खूप हार्ड टास्क असतं, ते मी घेते उचलते, पण ते पूर्ण करण्यासाठी मग मी जीवाचं रान करते. जसं हे आता लक्षच आहे, 1 तासाचे 6 एपिसोड. इन जनरल केस लोक अर्ध्या तासाचे 6 एपिसोड्स करतात एकाच लोकेशनवरती विथ 8 ते 10 लोक, आणि ते स्टोरीने खेळत असतात. तरीही त्यांचे बऱ्याचदा एकदम फ्लाय होतात एपिसोड्स. पण लक्ष ही एकच सिरियल अशी आहे जी 1 तासाचे 6 भाग करत असून सुद्धा आतापर्यंत खरंच स्वामींच्या कृपेने कधीही आपल्याला एपिसोड फ्लाय करायला लागलेला नाहीये. नेहमी 2 ते 3 दिवस आधी आपला एपिसोड तयार असतो. सो ते टास्क आहे, माझ्याकडे काम करणाऱ्या मुलांची मेहनत आहे, त्यांची कामावरची निष्ठा आहे. आज मला इथे सगळेजण भेटले, मला इतकं बरं वाटलं की की ते खरंच एक चांगलं बोलतायत. हेच ब्लेसिंग्स घेऊन आपण पुढे जात असतो असं मला नेहमी वाटतं. की तू मुलांना काय शिकवतोस याच्यापेक्षा मुलं तुझ्याकडनं काय ग्रास्प करतात ना, हे महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की सोहम प्रोडक्शन्स त्यांना काय देतो, म्हणजे त्याच्यापेक्षा त्यांनाच होम प्रोडक्शन्स कडनं काय मिळतंय हे मला जास्ती महत्वाचं वाटतं, आणि ते ऐकून मला खूप बरं वाटलं. आता तू मध्ये म्हणालीस की स्वामींची कृपा नशीब. मी आमच्या क्लासमध्ये आम्ही नुसतं असं सांगत नाही, ज्यामध्ये आम्ही काही सांगतो, अध्यात्माच्या गोष्टी सांगतो, पॉझिटिव्हिटीच्या सांगतो. स्वामी समर्थांची कृपा म्हटल्यानंतर देवावरचा विश्वास किंवा त्या संदर्भातल्या काही गोष्टी, काही मेडिटेशन म्हणा किंवा काही चांगलं करणं म्हणा, तर ती फिलॉसॉफी गॉड ही तुझ्यासाठी किंवा स्वामी समर्थ पटकन तुझ्या तोंडात आलं तर त्याच्याशी तू कशी इन्क्लाइंड आहेस किंवा कसं ते पण जरा, कारण ह्या मार्गाचं स्टेबल राहायला मदत होते असं तर तू जरा सांगितलं असं बरं. हो, मला खूपच आहे. म्हणजे मला तर स्वतःला असं वाटतं की मी आणि आदेश आता जे काही आता उभे आहोत ते निव्वळ स्वामींच्या कृपेने. माझ्या लग्नाला 24 वर्ष झाली, तर त्याहूनही आधी म्हणजे जवळपास 27 ते 28 वर्ष मी स्वामींच्या मठात जाऊन स्वामींच्या पोथीचं, दादरच्या मठात जाऊन स्वामींच्या पोथीचं पारायण करते, आणि तेव्हा मी सगळी शूटिंग सजेस्ट करते. पण मला खूप मनशांती मिळते, आणि मला स्वतःला असं वाटतं की आपण ज्या फील्डमध्ये आहोत हे फील्ड खूप अनसर्टन आहे. याच्यात कॉन्सन्ट्रेशनची, आपल्याला मॉरल सपोर्टची आपल्याला खूप गरज असते. बऱ्याचदा असं होतं की आपला कॉन्फिडन्स घालवणारी माणसं खूप आपल्या आसपास असतात. आपले नातेवाईक म्हणा, आपल्याबरोबर काम करणारे को ॲक्टर्स म्हणा, कोणी म्हणा, त्या ह्याच्यात आपण आपलं मन स्टेबल राहणं हे जास्ती महत्त्वाचं असतं. त्याच्यासाठी तुम्ही ओमचा जप केला तरी काही हरकत नाही. तुम्हाला जी शक्ती जवळची वाटते ती, मला वाटतं त्याची धारणा करा. पॉझिटिव्हिटी ही नेहमी वर्क होते, पण ती पॉझिटिव्हिटी वर्क होण्यासाठीचं जे कॉन्सन्ट्रेशन असतं ना, ते अतिशय इम्पॉर्टंट असतं. तर त्यामुळे मला तर प्रत्येक वेळी मला कशाची भीती वाटली, भीती इन द सेन्स आता हॉरर फिल्म बघितली तशी नाही, कुठच्याही सिच्युएशनची जर मला भीती वाटली तर मी नेहमीच स्वामींचा जप करते. मी कधी शूटिंगला निघाले की गाडीत बसते तेव्हा मी, माझ्या गाडीत जपमाळ आहेच, तर मी स्वामींचा दिवसभर जप करत असते. दुसरं काहीतरी विचार करायचा आणि उगाचच टाइमपास करायचा यापेक्षा मला देवाचं नाव घ्यायला जास्ती आवडतं. नवरा बायकोचं नातं इतके वर्ष तर आमचं पण छान, किती झाले, 9 वर्ष झाली, 8, तुमचं 23 वर्ष झाले. मला असं विचारायचं तुला की इतक्या सगळ्या नातं हे सगळं डेव्हलप होत असताना तुमचं नाव दोघांचंही कुठेही असं ह्याच्यात नाही आलं, चांगल्या गोष्टीसाठीच आलं.
कुठेतरी काहीतरी गडबड होते. आपण आता काही नावं घेतली त्याच्यामध्ये पण काही नावांचं कुठेतरी बातम्या फ्लॅश होत आहेत, काहीतरी घडत आहे. मला विचारायचं तुला की हे जे तुमचं आहे ना, म्हणजे पार्ट्या म्हणा किंवा जिकडे ही जी निगेटिव्हिटीची गोष्ट आहे ती त्याची लागण झालेली 1% पण दिसत नाही आहे आणि म्हणूनच हे मिळतं. तर त्याकडे जी लोक असं नाही करत किंवा त्यांचं नाव, तर त्यांना तू काय सांगशील? त्यापेक्षा आमच्या विद्यार्थ्याला काय सांगशील की चुकीच्या मार्गाला लागण्याचे चान्सेस इथे आहेत, सगळीकडेच असतात, सगळ्या क्षेत्रात असतात, पण इथे लोकांची चर्चा जास्त होते. सो कुठल्या गोष्टी या मुलांनी टाळाव्यात किंवा कसं करावं? की कुठल्या गोष्टी टाळाव्यात हे नाही मी सांगू शकणार, पण कुठल्या गोष्टी कराव्यात हे मी नक्की सांगू शकेन. हां, चालेल ना. की पार्टीला जर गेलातच, हे बघ तुमचं वय आहे, एन्जॉय करायचं आहे आणि प्रत्येक गोष्ट ही एन्जॉय करण्यासाठीच त्याची निर्मिती झालेली असते. त्याचा अतिरेक करू नका कुठल्याही गोष्टीचा. म्हणजे पार्टीजना जाता तुम्ही तेव्हा अति करू नका की लोकांना तुमची किंवा दुसऱ्या दिवशी तुम्हालाच स्वतःची लाज वाटेल. एन्जॉय करा मस्त. तुमच्या वयाची मुलं असतात तिथे, नाचतात, धमाल करतात, जे काही चालू असतं तिकडे ते तेवढं राहून एन्जॉय करा. कारण आपल्या या इंडस्ट्रीला या सगळ्या प्रलोभनांचा खूप शाप आहे. लाईमलाईट मिळाला की आपल्याला वाटतं आपण स्टार झालो आणि आपण सॉलिड आहोत आणि आता माझं करिअर ग्राफवरच चढणार. पण तुम्हाला खाली यायला एक क्षणही लागत नाही. आणि या फील्डमध्ये तर नाहीच नाही. या फील्डमध्ये माउथ पब्लिसिटीवरतीच सगळं काम होतं. तुमचे चांगले गुण हेही तेवढ्याच लवकर पसरतात आणि वाईट गुण त्याच्या दुप्पट वेगाने पसरतात. सो आणि शेवटी असं असतं ना की तुमच्यावरती किती कंट्रोल आहे, तुमच्या मनावरती किती कंट्रोल आहे, तुमचं मन तुमच्या किती ताब्यात आहे आणि तुम्ही ते स्वतःच्या ताब्यात किती ठेवू शकता याच्यावरचा हा सगळा गेम आहे. कारण आपण इतक्या झगमगाटात राहत असतो की ह्या सगळ्याची आपल्याला हळूहळू सवय व्हायला लागते. पण टेक इट इन अ पॉझिटिव्ह वे की हे मी करून मला काय मिळणार आहे. व्हॉट आय एम गेटिंग अँड व्हॉट आय एम नॉट गेटिंग इज मोर इम्पॉर्टंट. आज मी या पार्टीला जातोय, आता तुम्हा मुलांचं म्हणणं असं असेल जे मला आयुष्यात कधीच पटलं नाहीये की मी तिथे पार्टीजना मी का जातो. तुम्ही आईबाबांना थाप मारायला ही चांगली आहे की तिथे जातो, मग माझ्या ओळखी होतात, मग माझे कॉन्टॅक्ट वाढतात आणि मग मला कामं मिळतात. असं काही नसतं. ते तुम्ही एन्जॉयमेंटसाठी जाता, ती एन्जॉयमेंट करा, हॅव गुड टाईम, पण कंट्रोलमध्ये राहून. कारण एखादी गोष्ट जरी तुमच्याकडून चुकीची झाली तरी त्याची भरपाई नाही होत कधीच. मग ते तुमचं नाव एकदा बदनाम व्हायला सुरुवात झाली की त्याच्यातनं तुम्ही कव्हर नाही करू शकत. मग मी कित्येकदा आदेशला असं म्हणते की आदेश तू होम मिनिस्टरसाठी एवढ्या सगळ्या बायकांच्यात असतोस. म्हणजे मी म्हणण्यापेक्षा ॲक्च्युली त्याला बऱ्याचदा हा प्रश्न विचारला जातो की तुम्ही एवढ्या बायकांच्यात असता आणि तुम्ही त्यांच्याशी एवढ्या गप्पा मारता, इनफॅक्ट बायकांची एवढी मस्करी करता, एवढं सगळं करता, मग हाऊ यू फील. तो म्हणाला हाऊ यू फील मीन्स व्हॉट. त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. मी माझ्या बहिणीची जशी मस्करी करतो तशीच मी त्यांची करतो. आणि ॲट द सेम टाईम प्रत्येक स्त्रीला, आता इथे बसणाऱ्या प्रत्येक स्त्रीलाही मी हेच विचारते की त्याच्याबद्दल एक वेगळा कॉन्फिडन्स प्रत्येक स्त्रीला वाटतो, प्रत्येक गृहिणीला वाटतो. बरोबर आहे ना. स्वतःच्या मनातल्या छोट्या छोट्या गोष्टी पण होम मिनिस्टर मधून शेअर केल्या जातात बायकांच्या की भाऊजी तुम्ही यांना सांगा ना, हे उगाच चिडचिड करतात, हे उगाच. आपण आपल्या सख्या भाऊजीला पण नाही हे सांगत, पण त्याच्याकडे ते काहीतरी आहे, त्याच्याकडे ती एक वेगळी मॅग्नेटिक पॉवर आहे ज्यामुळे बायका ते एवढं ट्रूली आणि एकदम मनापासून सांगतात. तर तेव्हा मी त्याला असं विचारलं होतं की तुला कधीच असं काही वाटत नाही की म्हणजे यु डोंट फील लाईक. तर त्याचं म्हणणं असं होतं की सुचित्रा खूप कष्टाने मी हे नाव मिळवलंय, खूप कष्टाने, आणि लोकांचा विश्वास कमवायला मला आज 27-28 वर्ष लागली या फील्डमध्ये. एका छोट्याशा फालतू गोष्टीमुळे मी माझं नाव नाही बदनाम होऊ देणार. आणि ती गोष्ट इतकी फालतू आहे, इतकी छोटी आहे की ज्याच्यासाठी मी माझं करिअर नाही स्टेकवरती ठेवू शकत.
तर हेच मला तुम्हाला पण सांगायचंय. छोटी प्रलोभनं असतात अगदी, म्हणजे त्याच्यातनं तुम्ही गेल्यावरती तुम्हाला कळेल की अरे यार, या एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी एवढी मोठी गोष्ट मी सॅक्रिफाईस करायला लागली मला, त्यामुळे ती छोट्या गोष्टीला छोटच ठेवा. जी घाणेरडी छोटी प्रलोभनं असतात, अजिबात त्याला बळी पडायचं नाही. जस्ट तुम्हासारख्या तरुण मुलांना मला पहिलं हेच सांगायचंय. खूप येतात प्रलोभनं आयुष्यात, पण तेव्हा तुम्ही जर ती टाळली तरच तुम्ही सक्सेसफुली पुढे जाल. कारण तेव्हा तुमच्या बरोबर पॉझिटिव्हिटी असते, देव असतो आणि तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद असतात. तरी पण तुझा एक तुझ्याबद्दल येतात इतके वर्ष इंडस्ट्रीत आहे, तर तुझ्याबद्दल असं एक अभिनेत्री म्हणून पण असं एक आदराचं स्थान असं वाटतं मला. म्हणजे पर्सनॅलिटी आपण कॅरी करतो किंवा काय करतो, तर तू आता सांगितलंच उत्तर दिलं. त्याच्यासाठी तू विशेष तुझ्याकडनं तू कशा पद्धतीने इंडस्ट्रीमध्ये वावरत असतेस? नाही, ॲक्च्युली खरं सांगू का, व्हेरी अर्ली स्टेज माझं लग्न झालं. सो माझा मित्र एकच आदेश, आणि माझं शूटिंग संपल्यानंतर माझी प्रायोरिटी ही नेहमी घरच राहिली. कारण मला घरी जाऊन सगळं बघायचं होतं. सगळं आत्ताच्या ह्या मुली जसा, म्हणजे मला कधी कधी असं बघून वाटतं ह्या मुलींना की मी ह्या वयात कधीच नव्हते का. तर त्यामुळे माझ्या प्रायोरिटीज वर टोटली डिफरंट. आणि म्हणजे माझा स्वभाव असा आहे म्हणा, किंवा जे काय आहे, मला मैत्रिणी नाही आहे. त्यामुळे मी माझं शूटिंग संपलं, माझं काम संपलं की मी स्ट्रेट घरी जाते. घर हीच प्रायोरिटी असल्यामुळे, आणि टाइमपास करायला किंवा त्याच्यासाठी आदेश असतो, किंवा माझा मुलगा आहे आता माझ्याबरोबरचा चांगला कंपॅनियन. सो त्यामुळे माझं असं होत नाही की, म्हणजे आय डोंट हॅव फ्रेंड्स. आणि माझी ती हे नाही आहे, खूप फ्रेंड्स करायच्या, गप्पा मारायच्या, पार्ट्या करायच्या, शूटिंग संपल्यावरती डिस्कोला जायचं वगैरे, त्या ट्रेंडमध्ये मी नाही आहे. आणि दुसरं माझं असं होतं की माझ्या डोळ्यांमुळे म्हणा किंवा माझ्या माहीत नाही मला, पर्सनॅलिटी अशी काही पर्सनॅलिटी नाही आहे माझी. खरं तर माझी उलट खूप फ्रेंडली पर्सनॅलिटी आहे. डोंट यू? मलाही असं नाही, मला नाही असं मलाही वाटायचं. तू जे आता म्हणतेस ना, मला थोडी भीती वाटायची बोलायला. मी आदेशची माझी मैत्री होती, पण तुला आठवतं मी सेटवर कधी आलो असं स्ट्रगलिंगच्या काळात आदेशला भेटायला सेटवर, किंवा मी फारसा जवळ आलेलो नाही भेट. म्हणजे माझ्या ते पर्सनॅलिटीत आहे, मे बी, आय डोंट नो. आहे. त्यामुळे लोक माझ्या बरोबर 4 हात लांबच राहतात आणि मी त्यांना 8 हात लांब ठेवते. त्यामुळे मला बऱ्याचदा असं होतं की माझे को ऍक्टर्स आता नवीन, म्हणजे आभासा मधली अपूर्वा नेमळेकर, अपूर्वा म्हणा, किंवा ह्या मुली म्हणतात की तुम्ही येईपर्यंत आम्हाला खूप दडपण होतं की त्या येणार म्हणून. पहिल्या दिवशी पण होतं, पण तुम्ही छान आहात, मस्त आहात, फ्रेंडली आहात. म्हटलं हो, पण डोंट एक्सपेक्ट की मी इथून बाहेर पडल्यानंतर तुला फोन करून तुझ्याबरोबर चॅट करेन. ते माझ्या रक्तात नाहीये. त्यामुळे मी मे बी आय एम लिटल रिझर्व्ड, आणि त्यामुळे पण असेल, त्यामुळे माझ्या आसपास फार लोक नसतात आणि मला आसपास फार लोक असलेली आवडत सुद्धा नाही. त्याच्यामुळे काही फार फरक पडलेला नाही. हां, म्हणजे नाही, असं नाही आहे. आदेशचं म्हणणं असं असतं की तू ॲक्सेसेबल नसतेस लोकांसाठी. लोकांना असं येऊन तुला कॉम्प्लिमेंट पण द्याव्याशा वाटत नाही, की तेही देताना भीती वाटते. पण म्हणलं इट्स ऑल अबाउट पर्सनॅलिटी, राईट? मुलगा झाल्यानंतर पण तुझं काम चालू होतं, आणि हिंदीत मेजर काम, मराठीपेक्षा हिंदीत मेजर काम झालं. हो, हिंदीतच जास्ती झालं माझं काम. तेव्हाच्या शिफ्ट्स, आणि तेव्हा जरा सांग ना हार्डकोर कसं काय, रात्री काय. आणि बालाजीच्या पण सिरियल केल्या आहेत. बालाजी म्हणजे अजून डेंजरस नाही का? आपल्या पुरतच बोलतोय आपण, कोणी पत्रकार नाही. डेंजरस म्हणजे वाटेल तेव्हा असं ऐकतो आपण ना. कसम करम कसं किसी रोज. तेव्हाचं काय शेड्यूल? आणि शेड्यूल खूप हेक्टिकच होतं आणि ते असणारच आहे. कारण टीव्ही मीडिया आता इतका हे झाला आहे की चॅनलचं इंटरफेअरन्स एवढं आहे की त्यामुळे तुम्हाला काही इलाज नसतो, प्रोड्युसरचाच इलाज नसतो. म्हणजे इनफॅक्ट तू म्हणतोय बालाजीचे हे, पण काय करणार, त्यांना पण ते मजा नाही वाटत की सतत काम करून मुलांकडनं घ्यायला. पण इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. तुम्ही सकाळी 9ला जाता, 1:30-2 पर्यंत तुमचं शूटिंग चालूच असतं, त्याला काही इलाज नसतो. पण हे आहेच की आपलं हे फील्ड आहे ज्याच्यात तुम्ही आला आहात, आणि आय वेलकम यू ऑल. पण खूप कठीण आहे, खूप हार्ड वर्किंग आहे.
बट ॲट द सेम टाईम खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला रोज नवीन काहीतरी काम केल्याचं सुख हे ह्याच फील्डमध्ये फक्त मिळू शकतं. क्रिएटिव्हिटी तुमची याच फील्डमध्ये तुम्हाला आजमावायला मिळते. त्यामुळे खूप इंटरेस्टिंग फील्ड आहे जे तुम्ही चूज केलेलं आहे. पण खचून जाऊ नका. रोज सक्सेसफुल दिवस नसतो, पण एकदा सक्सेस मिळाल्यावरती आपल्याला पाठी पण बघावं लागतं. म्हणजे माझं उदाहरण आहे, आदेशचं उदाहरण आहे की आम्हाला कोणीच गॉडफादर नव्हता. नो वन. आम्ही एकातनं दुसरं काम, पण प्रामाणिक काम. स्वतःला फसवू नका आयुष्यात कधी, आणि निव्वळ पैशासाठी काम करू नका. ॲट द सेम टाईम मिळेल ते काम करा. कारण असं म्हणतात की बेगर्स हॅव नो चॉईस. आत्ता तुम्हाला चॉईस नाही आहे. तुमचं नशीब असेल तर तुम्हाला फार उत्तम कामं मिळतील, पण काम करत राहा. काम केलं ना तरच तुम्हाला पुढचं काम मिळणार आहे. म्हणजे अरे हा छोटा रोल आहे, मी थांबतो. इफ यू कॅन अफोर्ड थांबणं तर तुम्ही थांबा, पण मग त्याच्यासाठी तुम्हाला खूप सारे स्क्रीन टेस्ट द्यावे लागतील, सतत लोकांना भेटावं लागेल. बऱ्याचदा तुम्हाला थोडं इन्सल्टिंग पण लोक ट्रीट करतील, यु नो. पण त्याने खचून जाऊ नका, अजिबात खचून जाऊ नका. एक स्वतःचं टास्क समोर ठेवा आणि त्याच्या दिशेने पुढे पुढे जात राहा. व्हॉट इज सक्सेस? सक्सेस हे नेहमी मानण्यावरती असतं असं मला वाटतं. की आज मला असं वाटतंय किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी सक्सेसफुल आहे, पण मला नाही वाटत आहे. बिकॉज अजून माझी ती लर्निंग प्रोसेस सुरू आहे. अजून मला खूप शिकायचं आहे आणि मला अजून खूप पुढे जायचं आहे. बिकॉज अजून खूप पुढे आहे आयुष्य आपलं. सो बेटर तुम्ही पुढे जात राहा. कुठल्याही कामाला कमी लेखू नका, कुठल्याही. हे आदेशचं वाक्य आहे. खरं तर आदेशने बॅकस्टेज पासून सगळी कामं केलेली आहेत, पण त्यामुळे आज प्रोड्युसर झाल्यावरती आज त्याला घरी बसून माहिती असतं की कोणाचं काय चुकलं असेल म्हणून हे सफर झालो आपण, यु नो. सो त्यामुळे सगळी कामं करा, सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. छोट्यात छोटं काम, कामाला देव माना, देव तुमच्या बरोबर असणार. हमपाशमध्ये चष्मा लावलेली, कानात बोळे घातलेली विद्या पालून तुझ्याबरोबर होती. तर विद्याचा आता सध्या टच आहे का? आणि तेव्हाच्या काळात असं काही वाटलं होतं का, अरे आता ही अशी काही वेगळी होणार? तर व्हॉट इज तुझं विद्याबद्दलचं अनुभव? किंवा विद्या खूपच गोड होती आणि माझं आणि तिचं खूप छान मस्त जमायचं. कारण हमपाशमध्ये पण मला एखाद दोनच सीन्स असायचे पूर्ण एपिसोडमध्ये. ॲट द सेम टाईम विद्याला पण काम कमी असायचं. सो आम्ही मेकअप रूममध्ये बसून बऱ्याचदा दोघी जणी अभ्यास करायचो. ती झेवियर्सला होती, मी रुपारेलला होते. तर तेव्हा आम्ही बऱ्याचदा बसून अभ्यास करायचो, डबा खायचो. ती पण असा पोळी भाजीचा डबा आणायची, मी पण न्यायचे डबा. आणि शी वॉज व्हेरी नॉर्मल आणि सॉफ्ट गर्ल. नंतर तिला परिणिता ना तिची परिणिता फर्स्ट फिल्म मिळाली. त्यानंतर मुन्नाभाई हे ते एकदम टॉपला गेली ती. माझा काहीच कॉन्टॅक्ट नव्हता आणि काही संबंधही नव्हता, की बरं वाटलं फक्त बघून. त्याच्या आधी एकदा माझा हमपाश करत असताना ती, मला वाटतं तिने एक TVS ची ऍड केली होती, बऱ्याच केल्या होत्या. एकदा एक्झॅक्टली. सो आय थिंक ती व्हाईट लाईटची होती ऍड. कुठची होती तेव्हा आय डोंट रिमेंबर. त्याला स्क्रीन टेस्टला मी पण गेली होती आणि मी पण तेव्हा शॉर्टलिस्ट झाले होते. आणि असं झालं होतं की मी, सोनाली कुलकर्णी आणि सोनाली कुलकर्णी हां आणि विद्या, अशा आम्ही तिघी सिलेक्ट झालो होतो. पण ते सांगत नाहीत तुम्हाला, शॉर्टलिस्ट झालाय तेवढंच सांगताय, पण तुमच्याबरोबर कोण आहे ते सांगत नाहीत. सो मी आणि ती फर्स्ट स्क्रीन टेस्ट द्यायला मी गेले होते आणि त्याच्यात मी शॉर्टलिस्ट झाले होते. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि त्यांचा फोन नाही आला, तर मी विद्याला फोन केला होता की विद्या तू ॲड करतेस ना, आता मला शॉर्टलिस्ट केलं आहे, पण मग मला आता कधी कळेल की मी सिलेक्ट झाली आहे की नाही. तिने विचारलं कुठली ॲड आहे? म्हटलं TVS ची. सुची सॉरी, उसके लिए मैं सिलेक्ट हुई हूँ, पर देख तू बिल्कुल हार मत माना, तू स्क्रीन टेस्ट देती रहे, तुझे काम मिलेगा. देख फर्स्ट स्क्रीन टेस्ट में अगर तू शॉर्टलिस्ट हुई है ना तो यू विल गेट द वर्क. यू नो, शी वॉज सो पॉझिटिव्ह. असं नाही की मला मिळाली आहे ओके तुझा कॉन्फिडन्स घालवे. शी वॉज सो पॉझिटिव्ह. पण माझं ते नव्हतं, कारण ऑल द वे महालक्ष्मीला रोज जाऊन स्क्रीन टेस्ट देणं मला शक्य नव्हतं, त्यामुळे मी ते काही केलं नाही. पण त्यानंतर आत्ता एवढी पॉप्युलर झाल्यानंतर, म्हणजे डर्टी पिक्चर्सच्या आधी, आफ्टर मुन्नाबाई,
मी फॅब इंडियात गेले होते पवईच्या, आणि तेव्हा मी पण ड्रेस असा बघत होते आणि ती पण एक ड्रेस बघत होती. तर मला असं वाटलं, अरे विद्या, पण आता इतकी वर्ष झाली आहेत, आता ती स्टार आहे, आय डोंट नो ती मला ओळखेल का नाही, पण म्हटलं उद्या मला या दुकानात बाहेर पडल्यावर मला असं वाटेल की अरे मी जर विद्याशी बोलले असते तर ती कदाचित माझ्याशी बोलली पण असती. सो मी म्हटलं की फक्त मी तिला असं पाठीमागून हात लावला की खांद्यावरती, म्हटलं विद्या. शी वॉज सो हॅपी. अरे बबली तू कैसी है, क्या कर रही है, हा यू स्टे इन पवई राईट. आणि इतकं गोड बोलली ती मुलगी की ती आज एवढी मोठी स्टार होऊन सुद्धा शी इज व्हेरी नॉर्मल आणि व्हेरी डाऊन टू अर्थ. आणि म्हणूनच आज विद्या बालन ही विद्या बालन. सक्सेस तुमच्या डोक्यात गेलं की मग डोक्यात अजून काही राहत नाही. त्यामुळे तुम्ही जमिनीवरती राहाल तेवढंच तुम्ही उत्तम काम करता आणि तसेच राहा. आता अशा वेळेला एक वेगळा ट्रॅक घेऊन एकदम आपल्यासमोर आपल्या बरोबरची व्यक्ती जाते, त्यावेळेला वाईट नसेल वाटत, पण असं वाटून जातं का की अरे अरे अशी गेली आपल्या बरोबरची, आणि म्हणजे आपण मागे राहिलो असं म्हणत नाहीये, तिचे काही वेगळे क्रायटेरिया असतील, पण त्याकडे तू बघतेस कसं? कारण ते खूप म्हणजे आपण म्हणतो माझं लाईफ छान आहे, माझं पण चांगलं चाललंय, माझं करिअर चाललंय, तरी पण माणसाला बरोबर आहे. नाही असं होतं ना बऱ्याचदा की तुमच्या बरोबरची माणसं म्हणजे आपल्याला असं वाटत असतं की अरे माझं पण एवढंच कॅलिबर होतं. एक्झॅक्टली मला असं म्हणायचं, पण बघ मी कुठे राहिले. तर तसं कधी कधी वाटू शकतं बिकॉज इट्स अ नॉर्मल ह्युमन टेंडन्सी. पण ऍट द सेम टाइम हे पण आहे की व्हॉट यू गेट. द थिंग इज की मला नेहमी असं वाटतं की आपल्याला जे मिळतं ते आपल्या नशिबात असतं, ते दुसरं कोणी घेऊ नाही शकत. ही फॅक्ट आहे. म्हणजे मला स्वतःला असं तुमच्या नशिबाचा हिस्सा हा तुम्हाला मिळणारच. की जे आपलं नसतं ते नेहमीच दुसऱ्याचं असतं. त्यामुळे दुसऱ्याचं आपलं म्हणण्याचा काय आपल्याला अधिकार, ते नेहमी दुसऱ्याचंच असणार ना. म्हणजे दुसऱ्याला जो रोल मिळाला तो मला मिळाला असता असं म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकार नाहीये, पण तो त्याचाच होता जो त्याला मिळाला. तुम्हाला जे मिळालंय त्याचं बेस्ट द्यायचा आपण प्रयत्न करायचा. आणि जेलसी इज अ व्हेरी नॉर्मल. हा, आणि ती नॉर्मल इन्स्टिंक्ट आहे ती की आपल्यापेक्षा माझ्यापेक्षा जर दुसरीचा ड्रेस चांगला असला तरी जेलसी फील होते. तर करिअर वाईज तर खूपच झालं ना. तर ती जेलसी असावी, ईर्ष्या असावी, पण ती चुकीची नसावी. त्याचा तुम्हाला किती कसा फायदा करून घेता येईल, तुम्हाला स्वतःसाठी त्याचा कसा फायदा होईल हे बघायला पाहिजे. आता विद्या आणि माझं जर सपोज टू बी आपण कंपॅरिझन करायला गेलो किंवा बघायला गेलो किंवा मी स्वतः कंपॅरिझन, आय डोंट बिलीव्ह इन कंपॅरिझन, सो आय डोंट डू इट. बट स्टील इफ यू आस्क मी दिस क्वेश्चन, तर कंपॅरिझन करायला गेलो तर मी स्वतः म्हणेन की विद्या आज वर्ल्ड वाईड फेमस झालेली आहे. यु नो, त्याच्यासाठी तिने खूप कष्ट घेतलेत. त्याच्यासाठी ती जाडी होती चांगलीच हंपांच्या वेळेस. शी टूक लॉट्स ऑफ एफर्ट्स की तिने स्वतःला खूप मेंटेन केलं. तिने स्वतः जी आता ह्या मुलीने 60 ऑडिशन्स येऊ द्या, ही उद्याची विद्या बालन असू शकते. यू नेव्हर नो. सो ती चिकाटी, ती जिद्द, ती घेऊन जाण्याची, जिकडे तिकडे आपल्याला स्वतःला प्रमोट करण्याची, आपल्याला स्वतःला प्रेझेंट करण्याची कला ही विद्याने अवगत केली होती, ज्याच्यासाठी मी मायनस पॉइंट मध्ये त्या भागात. यु नो, आज आता विद्या इज सो सक्सेसफुल. मी नाही झाले का आता नाही, मग माझ्याकडे मी लग्न केलं, मग मला मुलगा झाला, मग मी नाही त्यात बिलीव्ह करणार. येस, तिने सॉलिड काम केलंय, तिने सॉलिड मेहनत घेतली आहे आणि तिने सॅक्रिफाइसेस केले. एक्झॅक्टली, त्याच्यासाठीचे सॅक्रिफाईस तिने केले आणि तिने अचीव्ह केलंय. यु नो, सो त्याच्यामुळे तिने आमच्या दोघींचं जर आपण असं पारडं हे केलं किंवा कंपॅरिझन करायला गेलं तर शी इज मच सुपिरियर दॅन मी. सो आय मस्ट, म्हणजे ते मला ॲग्री करावंच लागेल की शी टूक लॉट्स ऑफ एफर्ट, हार्ड वर्क. नशिबाने तिला जोरात साथ दिली. सो मला असं वाटतं इथे या ऑडिटोरियम मध्ये बसलेल्या प्रत्येकाचं नशीब हे देवाने लिहिलेलं आहे. फक्त तुम्हाला ते डोळे उघडे ठेवून वाचायचंय, दॅट्स ऑल. आणि प्रयत्न करायचे स्वतःला सक्सेसफुल करण्यासाठी.
की हाऊ यू गॉट द रोल ओके अँड वाय महेश मांजरेकर. आता महेश वी मांजरेकर हॅव नॉट वर्क विथ हिम No, not at बिफोर. all. आय आणि डोंट, मला आठवत नाही मला कधी म्हणजे मी काम केलं. 100चा एपिसोड केला होता. उगा. हा बीपी सिंग तेव्हा डिरेक्टर CID वाली. हा CID वाले. तर तेव्हा आम्ही तेव्हा अशा कन्स्ट्रक्शन मध्ये एक शूटिंग करणार होतो. तेव्हा महेश मांजरेकर मला पार्ला स्टेशनला आणायला आले होते, कारण मला ती अदरवाईज लोकेशन मिळालं नसतं म्हणून. माझी आणि महेश मांजरेकरांची तेवढीच ओळख, त्याच्याहून जास्ती ओळख नाही. पार्टीतनं हाय हॅलो. बरं महेशजी असे थोडेसे, त्यांची पण माझ्यासारखीच पर्सनॅलिटी आहे, आपल्याला सगळ्यांना की घाबरायला जाऊन तुम्ही बोलू नाही शकत त्या माणसाबरोबर. त्यामुळे थोडी रिझर्व्ड पर्सनॅलिटी आहे. तर मी त्यांच्या एक अजय देवगण असलेली फिल्म, त्यांचा तो पण मी एक अनुभव छोटासा आहे शेअर करते आणि मग मी शिवाजीराजेकडे जाते. अजय देवगण आणि सोनाली बेंद्रे असलेली एक फिल्म आहे, लहान मुलगा, ज्याच्यात त्याचा भाऊ मंदबुद्धी असतो. आय डोंट रिमेंबर द नेम, इथे कोणाला आठवत असेल तर. तेरा मेरा साथ रहे नावाची फिल्म. त्याच्यात माझा 2 सीनचाच फक्त रोल होता आणि तुमच्यासारखीच मी अतिशय नवखी होते, नवीन होते. आणि मला महेश मांजरेकरांच्या इथनं फोन आला की असा असा रोल आहे 2 सीनचा सोनाली बेंद्रे बरोबर पुण्याला. सो आय सेड ओके फाईन. किती पैसे घेणार? हिंदी फिल्म होती. मी म्हटलं अरे देवा. आणि तेव्हा मी तेव्हा सिरियलमध्ये 2,500 ते 3,000 रुपये पर डे घेत होते. म्हटलं आता फिल्म आहे, चला 6,000 सांगूया आपण. 6,000 आपल्याला मिळायला हवे तसं वाटतंय, म्हणजे आपल्याला 8,000 सांगायला लागतील तरच माणसं 6,000 वरती येतील. सो मी खूप घाबरत 8,000 असं सांगितलं. तर त्या माणसाने तिकडून ओके असं म्हटलं. आय वॉज व्हेरी हॅपी. आई शपथ, आदेश मला वन डेची 8,000 मिळणार. आणि किती वर्षांपूर्वी, ही 20 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ऑलमोस्ट. आय वॉज सो हॅपी. मी पुण्याला गेले. प्राईड हॉटेलमध्ये 5 स्टारमध्ये माझी राहण्याची सोय होती. तेव्हा आमची परिस्थिती नव्हती, अजिबातच नव्हती. मी आणि माझी बहीण आणि आदेश आमच्याबरोबर आला होता. आदेश एका अतिशय सी ग्रेड हॉटेलमध्ये राहिला होता, कारण तो तिथे राहिला, म्हणजे माझी बहीण माझ्याबरोबर होती, त्यामुळे तो म्हणाल तुम्ही दोघीच राहा त्या हॉटेलमध्ये, मी माझं काय ते मॅनेज करतो. आणि तसा एका बिचारा सी ग्रेड हॉटेलमध्ये राहिला होता. आम्ही त्या गिल्टमध्ये तिथला त्या 5 स्टार मधलं काही वापरलं नाही, कारण त्याला काही फुटलं काय झालं तर 8,000 मिळणार आहे ते पण जायचे आपले. सो आम्ही ती रात्र कशी बशी काढली. दुसऱ्या दिवशी शूटिंगला गेलो. महेशजी वॉज व्हेरी फ्रेंडली. कशी आहे सुचित्रा, काय म्हणतेस? आणि तेव्हा मी मोहन वाघांचं नाटक करत होते, खरंच माझ्यासाठी नावाचं. त्याच्यासाठी मला नाट्यदर्पणचे आणि बरेच पुरस्कार मिळाले. छान होतं ते नाटक, त्यामुळे ते मला ओळखत होते. कशी आहेस, काय म्हणतेस वगैरे वगैरे छान बोलले व्यवस्थित. संध्याकाळी 7 वाजता पॅकअप झालं. मला म्हणाले तू आता काय करणार? मी म्हटलं मी आता मुंबईला जाणार. मला बोलले तुझं आजचं पण बुकिंग आहे, रात्री उगाच ड्राईव्ह करत घरी जाऊ नको, आज पण तू रात्री राहा. म्हटलं नाही, आदेश आलाय पुण्यात, आता त्याला मी हे कशाला सांगेन तू असल्या घाणेरड्या हॉटेलमध्ये थांबलाय वगैरे वगैरे. तर आदेश आलाय पुण्यात, मग त्याला सांग ना तुम्ही दोघं आज राहा, रात्री ड्राईव्ह करू नको. म्हटलं नाही नाही बघते मी. मला बाजूला घेऊन मला म्हणाले तुझं पैशाचं बोलणं झालंय? म्हटलं हो. किती सांगितलेस? म्हटलं 8,000. जास्ती आहेत ना? कमी मिळाले तरी चालतील. तर मला आले तू खुश आहेस ना? म्हटलं हो खूप. व्हेरी गुड, ओके फाईन, चल बाय, टेक केअर. असं करून आम्ही फर्स्ट फ्लोअरला शूट करत होतो. ते खाली उतरले. मला वाटलं ते गेले. मी मेकअप बिकअप काढला आणि खाली उतरले की आता त्या प्रोडक्शनवाल्या माणसाला गाठायचं आणि आपले पैसे घ्यायचे, जे काय असेल ते, चेक का कॅश व्हॉट एव्हर. खाली उतरले तर महेशजी समोरच उभे होते, महेश मांजरेकर. अरे झालीस, निघालीस? म्हटलं हो. तो बघ हा प्रोडक्शनवाला आहे, ए इसका पेमेंट दे ना. मला बाजूला घेऊन मला म्हणाले सुचित्रा 15,000 बोललोय मी, 15,000 रुपये घे आणि घरी जा. माझ्या डोळ्यात अक्षरशः त्या दिवशी पाणी आलं होतं की मी 8,000 पण एक्सपेक्ट केले नव्हते. देवाच्या दयेने किंवा महेश मांजरेकरांच्या चांगुलपणामुळे मी ते त्यांना म्हणाले अरे अगर कोई और होता ना 20,000 के नीचे पैसे नहीं लेता, 15,000 इसका बनता है, 15,000 दे दे. यु नो. त्यानंतर पण माझा त्यांचा काहीही कॉन्टॅक्ट नाही. असेच मध्ये मध्ये भेटायचे, काय बांदेकर कशा आहात, एवढंच आमचं बोलणं.
पण त्यांची बायको आहे जी मेधा मांजरेकर, ती माझी मैत्रीण आहे. ती शी इज अ स्किन ट्रीटमेंट देते ती, त्यामुळे मी तिच्याकडे जायचे. त्यामुळे माझी तिची मैत्री थोडकीच, फार काही नाही. एक दिवस अचानक मला फोन आला महेश मांजरेकरांच्या ऑफिसमधनं की महेश मांजरेकर एक फिल्म करतायत, तर त्याच्यात त्यांना तुम्हाला कास्ट करायचं आहे, तर तुम्ही काम कराल का? मला वाटलं ही कोणीतरी केलेली मस्करी आहे, कारण माझा काही संबंधच नाही. महेश मांजरेकरांच्या ग्रुपमध्ये मी कुठून जाणार? तेव्हा माझ्या बाजूला तेव्हा नेमका आम्ही एका प्रोग्रामला गेलो होतो. अजित परब शेजारी बसला होता. अजित परब इज व्हेरी कनेक्टेड टू महेश मांजरेकर. सो मी अजितला म्हटलं, अजित मला आता असा असा फोन आला, खरं आहे का खोटा आहे? मला म्हणाल जर शिवाजीराजेसाठी असेल ना तर काम कर सुचित्रा, अजिबात सोडू नकोस ते काम. सो आय वॉज लाईक ओके फाईन. मग मी जाऊन भेटले. नंतर मला जेव्हा मेधा भेटली, मेधाला मी म्हटलं अगं मला हे काम कसं मिळालं? मला म्हणाली सगळे थँक्स तू मला दे. म्हटलं का, काय झालं? कारण ती त्यांच्याबरोबर लंडनला त्यांचं शूट होतं, तेव्हा ती लंडनमध्ये होती त्यांच्याबरोबर. आणि महेशजी असे डिनर घेताना तिला म्हणाले त्या रोलसाठी आधी वंदना गुप्तेंना कास्ट केलं होतं आणि त्यांच्यावरती मुहूर्ताचा शॉट पण झाला होता, वंदना गुप्ते आणि सचिन. तर ते म्हणाले होते वंदना मस्तच आहे, म्हणजे त्याच्यात काही डाऊटच नाही, पण वंदना मोठी वाटते आणि ज्यामुळे मला सचिनला ग्रे हेअर द्यावे लागतील, थोडेसे ग्रे हेअर करावे लागतील टू मॅच वंदना. आणि त्या वयाचा माणूस हा एवढा मोठा लढा नाही देऊ शकणार. यु नो, आफ्टर 50, 55, 60 झालेला माणूस नाही एवढा मोठा लढा देऊ शकणार, जी रग 45, 48 वर्षाच्या माणसात असते. पण माझ्या समोर आता अशी कुठली ऍक्ट्रेसही नाहीये जिला कॉमेडीचा पण सेन्स आहे आणि जी सिरियस पण चांगलं करू शकते. भाबडेपणाने बोलते. तर तेव्हा मेधा म्हणाली सुचित्रा बांदेकर, तरी येस करेक्ट. आणि त्यांनी लंडनहून फोन केला, इथे रात्रीचे काहीतरी 3:30-4 झाले असतील, आणि इथे फोन करून सांगितलं उद्याच्या उद्या सुचित्रा बांदेकरला फोन करा आणि सांगा की ती माझ्या फिल्ममध्ये काम करते, तिच्या ज्या काही डेट्स असतील त्या मी ऍडजस्ट करेन, पण तिला सांगा ती माझ्याबरोबर काम करते. आणि खरंच सांगते मी, आमचं शिवाजीराजे भोसलेचं शूटिंग 2 दिवस एक्स्ट्रा वाढलं बिकॉज ऑफ पाऊस आणि ह्याच्यामुळे. आणि तेव्हा मी घर की लक्ष्मी बेटी या नावाची सिरियल करत होते झी टीव्हीची. पण ते 2 दिवस वाढलेलं शेड्यूल जेव्हा त्यांना लक्षात आलं, तेव्हा ते मी सचिन खेडेकर असेच आम्ही सगळे एकत्र बसलो होतो. पण ते सर्वात आधी माझ्याकडे आले आणि मला म्हणाले सुचित्रा 2 दिवस शूट वाढतंय, कसं ऍडजस्ट करशील? तेव्हा सचिन असा उठला होता, अरे हिलाच विचारतोयस तू, आमचा काही संबंधच नाहीये या फिल्म मध्ये. तर ते महेशजी म्हणाले होते नाही आता या क्षणी तीच सर्वात जास्त बिझी आहे, त्याच्यामुळे मला तिलाच विचारायला लागेल. असा तो माणूस आहे. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की जे माझ्या बाबतीत होतं की लोक मला फार मिसअंडरस्टूड करतात. सो महेश मांजरेकर पण तसेच आहेत, ते फार गोड आहेत आणि इज व्हेरी जेन्युइन पर्सन आणि ते काम करणाऱ्या माणसांवरती प्रेम करतात. सो मला असं वाटतं तुमच्यापैकी पण कोणाला तरी त्यांच्या ग्रुपमध्ये नक्की काम मिळेल, कारण त्यांना जेन्युइन माणसं खूप आवडतात. लक्षाचा घाट कसा घातला गेला? ती ऑलरेडी एक कोणीतरी सिरियल करत होतं, म्हणजे त्याचा पायलट केला होता. श्रावणीताईला तो अजिबात आवडला नाही. मग श्रावणीताईचं म्हणणं असं होतं की आदेश तू ज्यांना त्यांना सगळ्यांना घेऊन येतोस, प्रमोदला काम द्या, प्रमोदला एक सिरियल प्रोड्यूस करायचे, ह्याला काम द्या, ह्या मुलाला काम द्या, ह्याला, तर तू कर यावेळेस, तू कर प्रोड्यूस. पण तू कर प्रोड्यूस म्हणजे एवढं कठीण टास्क, 1 तासाचा एपिसोड, रोज वेगळं लोकेशन, रोज वेगळे ऍक्टर्स, रोज वेगळी स्टोरी. म्हणजे आम्हाला पहिलीतच ग्रॅज्युएशनच्या पेपरला बसवल्यासारखं झालं आणि इतकं कठीण पडलं ते सुरुवातीला, खूप कठीण पडलं. अकाउंट्स वाईज पण ते खूप जमत नव्हते. म्हणजे प्रकार का डेली सोपचे पॅटर्न आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे की किती वेळात किती एक्झॅक्टली काढायचं, किती वेळात किती होतं, किती वेळा पैशाची गणित. हो. आणि ती सुरुवातीला तरी गणित खूप चुकली, तेव्हा खूप ताप झाला. खूप म्हणजे आतापर्यंत कष्ट करून इतक्या वर्षात मिळवलेले पैसे हे असे पाण्यासारखे गेलेले मी बघितले. यु नो, म्हणजे आम्ही सुरुवात पण आर्थिक म्हणजे लॉस पण झालेली. हो, आर्थिक लॉस म्हणजे आमचा जवळपास 70 ते 80 लाखाचा लॉस झालाय या सगळ्या ह्याच्यात. आणि अजूनही आम्ही जे एपिसोड्स करतोय
त्याच्यात आम्हाला पर एपिसोड 8 ते 10,000 रुपयाचा लॉसच आहे. कारण ती गणित नाही जुळू शकत आहेत आणि ती नाही जुळवता येते. पण तरी आदेश ते काम का करतो, म्हणजे मी आदेशला त्या दिवशी म्हटलं पण अरे आदेश खूप लॉस होतोय, 10,000चा म्हणजे आठवड्याला 60,000चा लॉस, म्हणजे दर महिन्याला मला नेट 2.5 लाखाचा लॉस आहे, लक्ष दे. पण त्याच्यावरती आदेशचं एकच उत्तर होतं की सुचित्रा 3 युनिट्स चालली आहेत, 3 युनिट्समध्ये आपल्या 45 माणसं कामाला आहेत, वरती रोज येणारे ऍक्टर्स हे वेगळे, ते 10 पकड दररोजचे, म्हणजे 50 माणसं आपल्याकडे 3 युनिटमध्ये, म्हणजे 150 लोक आपल्याकडे कामाला आहेत, ज्यांचा रोजगार त्यामुळे चाललाय. तू एका दिवसात ती सिरियल बंद करशील पण 150 लोकांचं काम जाईल. सो प्लीज तू असं करू नकोस. तो लॉस कसा भरून काढायचा, एखादा तरी एपिसोड प्रॉफिटमध्ये जात असेल ना, म्हटलं हो इन ॲव्हरेज बघायला गेलास तर तो असा होतोय, देन अजून तू काहीतरी कर, अजून वर्क हार्ड. तो लॉस, मला त्याच्यातनं प्रॉफिट नकोय पण लॉस भरून काढ, पण बंद करू नकोस. कारण 150 लोक आहेत ज्यांचे हे तुझ्या बरोबर आहे, यु नो. सो त्या ह्याच्यावरती आणि त्या विल पॉवरवरती मी ती सिरियल चालू ठेवली खरं तर. पण ही मॅनेजमेंट आहे, मी पण कामं केलेली आहेत, पण हे करण्यासाठी काय तुमचं हे असतं, म्हणजे डोकं, किंवा कोण की पर्सन आहे, संदीप जंगम आहे, तुमची टीम कशी आहे, किंवा हाऊ यू मॅनेज? कारण तुम्हाला माहिती आहे मुंबईमध्ये शॉर्ट फिल्म मेकर आहेत आपले, आमच्या त्यांची एकाची मामूनकरांची शॉर्ट फिल्म झालेली नाहीत का, म्हणे रस्त्यावर शूटिंग कसं करायचं, छोटा कॅमेरा घेऊन पण प्रॉब्लेम येत आहेत. बारीक बारीक लोकेशन्स करायची, रोजचा एपिसोड द्यायचा, हे कसं शक्य होत आहे? माझं नशीब आहे की मला खरंच चांगली माणसं माझ्या आसपास आहेत, किंवा सोम प्रोडक्शन्सशी कनेक्टेड आहेत, जी मनापासून काम करतायत, जी मनापासून सोम प्रोडक्शन्सचा विचार करतायत. त्यामुळे मी स्वतः कधीच, फार कमी वेळेस मी शूटिंगला जाते किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवायला नाही जात मी कधी, किंवा त्याची ती वेळ नाही आली अजून कधी. 19-20 होतं, नो वन इज परफेक्ट, आय बिलीव्ह इन दॅट, की होतं, चुका ह्या प्रत्येकाकडनं होतात, फक्त ते चुका रिपीट करू नका, एवढंच माझं म्हणणं असतं. की यु नो, रोज एक वेगळी नवीन चूक करा, तीच रिपीट करू नका, दॅट इज रॉंग अशा ह्याने. आणि माणसं काम करत असतात, काम करायलाच ती एवढ्या दुरून माझ्या लोकेशनवरती येत असतात, आणि त्यामुळे मला ते फार कठीण जात नाही. एकतर असं होतं की आता जे त्यांनी सांगितलं की खरंच ॲक्टर्सना मी नेहमी सांगते की ऑलवेज गिव्ह रिस्पेक्ट टू ॲक्टर, कारण ते तुमचे महत्त्वाची माणसं आहेत आणि इट्स अ ॲक्टर्स प्रोडक्शन हाऊस. सो जर ॲक्टर्सनाच तुम्ही न्याय दिला नाही तर काही उपयोग नाही. त्याचबरोबर म्हणजे माझ्या बाजूने सुद्धा मी हा प्रयत्न करते की माझ्या युनिटमधला प्रत्येक माणूस हा खुश राहील आणि त्याला जे एक्सपेक्टेशन आहे ते मिळेल. आज म्हणजे मी आता एवढी लॉसमध्ये जात असून सुद्धा, मोठेपणा नाही किंवा हे सांगण्याची खरं तर काही गरज नाही आहे, पण स्टील मी फक्त इथे नमूद करू इच्छिते की जस्ट की मला माझ्या वर्कर्सची, माझ्या लोकांची खूप काळजी आहे. यासाठी 9 वाजताच्या शिफ्टमध्ये आय डोंट थिंक सो की कुठलं प्रोडक्शन हाऊस तुम्हाला नाश्ता देतो, पण तो लक्षला मिळतो. कारण मी नेहमी म्हणते की माझे टेक्निशियन, माझे ॲक्टर्स हे 10:30-11 नंतर लोकेशनवरनं निघतात, ते स्वतःच्या घरी जातात, ते कधी जेवतात कधी जेवत नाहीत. सकाळी 8:30ला जर लोकेशनवर पोचायचं असेल तर 7 वाजता घरातनं निघतात. त्यामुळे 8:30ला किंवा 9च्या शिफ्टला हा त्यांना नाश्ता मिळाला पाहिजे, हा माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे. मला खूप प्रोड्युसर्सनी, आता मी कोणाचीच नावं नाही घेणार, सुचित्रा ही घाणेरडी सवय लावतीयस तू लोकांना, वर्कर्सना, आम्हाला पण हे महाग पडेल. म्हटलं आय एम सो सॉरी फॉर दॅट, पण म्हणजे मी हे काही चुकीचं नाही करत आहे, त्यामुळे मला याबद्दल काही वाईट वाटत नाही आहे, यु नो. त्यामुळे मला असं नेहमी वाटतं की तुम्ही समोरच्याचा विचार केलात तर समोरचा तुमचा तेवढाच विचार करतो. आणि आपण जर एखाद्याच्या अंडर काम करत असू, म्हणजे आता तू एक त्या समोरच्या तुझ्या विद्यार्थ्यांसाठी एक छोटीशी गोष्ट केलीस ना तरी ती त्यांच्यासाठी खूप मोठी असते आणि ते आयुष्यभर लक्षात ठेवतात. त्यामुळे मला असं वाटतं की
छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्यातनं तुम्ही खूप गोष्टी मिळवता, ब्लेसिंग्स मिळवता आणि जे महत्वाचं आहे मला तुम्हाला इथे बसलेल्या ऍक्टर्सना तेच सांगायचं आहे की सिरियलमध्ये जेव्हा तुम्ही काम करायला येता तेव्हा तुम्हालाही माहीत नसतं की कुठला रोल आहे किंवा माहीत असतं इनफॅक्ट की चला माझा हा रोल आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय करता, तुम्ही येता लोकेशनवरती, मग तुम्हाला स्क्रिप्ट दिली जाते, बरोबर आहे. मग तुम्ही काय करता की त्या मिळेल त्या आरशात आपण केलेली वाक्य पाठ करता आणि त्या आरशात स्वतःला बघून ऍक्टिंग करत राहता, बरोबर. हे मी बरोबर बोलतेय? असंच करता तुम्ही सगळेजण, सतत सतत पाठ, सतत पाठ, सतत पाठ, ऍक्टिंग, नुसती ऍक्टिंग. आपला टर्न येईपर्यंत तुम्ही कम्प्लीट एक्झॉस्ट झालेले असता, बरोबर आहे. मग तुमचा टर्न येतो, मग तुम्हाला खूप टेन्शन येतं, अरे देवा आता माझी वाट. मग समोरच्या ऍक्टरने तुम्ही जसं बोलताय तशी ऍक्टिंग करताय त्याप्रमाणे जर सपोज टू बी समोरच्या डिरेक्टरने सांगितलं नाही 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 असं नका करू की तुम्ही संपलात, तुमची सगळी मेहनत वाया गेली, बरोबर आहे. आणि तुम्हाला मग तो मेंटल ब्लॉक येतो, मग तुम्हाला टेन्शन येतं आणि तोंडातून एक शब्दही फुटत नाही, सगळी वाक्य माहीत असूनही. असं किती जणांच्या बाबतीत होतं ना? करेक्ट आहे, सगळ्यांच्या बाबतीत हे आतापर्यंत झालेलं असतं. जे कोण मोठे मोठे ऍक्टर, म्हणजे तुम्ही नक्की मोठे ऍक्टर होणार, सगळ्यांच्या बाबतीत होतं. त्याच्यावरचा गुरुमंत्र मी तुम्हाला आत्ता इथे बसून एकच सांगते. गेला स्क्रिप्ट एकदा वाचलीत, बरोबर, आपलं पाठ, तुम्हाला काही मोठे मोठे पॅरेग्राफ्स कधीच नसतात बोलायला, बिकॉज यू आर अ न्यू कमर, राईट. खूप मोठी वाक्य नसतात आयुष्यात बोलायला, साधी सरळ सोपी वाक्य असतात. कुठल्याही सिरियलला जा, एकदा ती वाचा आणि स्क्रिप्ट बाजूला ठेवा, मस्त चहा प्या, पण डोक्यात हे चालू ठेवा की आता आपण काय वाचलंय, काय सीन वाचलाय. ओके, तो सीन तुमच्या डोक्यात किती फिट आहे हे तुम्हाला कळेल. त्यानंतर पुन्हा स्क्रिप्ट घ्या, पुन्हा एकदा त्याच्यावरनं नजर फिरवा. समोरच्याची वाक्य पाठ करू नका, स्वतःचीच वाक्य वाचा आणि ती बाय हार्ट करू नका, पाठ करू नका. कारण लिहिलेलं जसंच्या तसं बोलण्यात काही पॉइंट नसतो, काही मतलब नसतो. तुम्हाला ते कलोकियल करून घ्यावं लागतं आणि तुम्ही तसं करून घेतलं तर समोरचा माणसं कधीच काही बोलत नाही. पण वाक्य एकदम भलतंच बोलू नका, यु नो, पण हा करू नका, पण ते सोपं करून घ्या जेणेकरून तुम्हाला ते वाक्य लक्षात राहील आणि तरच तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल. आणि माझ्या मते ते सतत घेऊन पाठांतर करण्यापेक्षा तो सीन काय आहे तो समजून घ्या आणि ती वाक्य मनात ठेवा, यु नो. हा सिम्पल फॉर्मॅट आहे असं मला वाटतं. आणि ह्या ह्याच्यात तुम्ही कुठल्याही मग स्क्रीन टेस्टला जा, तुम्ही इझिली पार व्हाल. कारण कोणीच तुम्हाला स्क्रीन टेस्टला तुम्ही जर बघितलं तर कोणी अरे हा तेच वाक्य बोलतोय का असं नाही करत, तुमचा कॉन्फिडन्स बघितला जातो. आज बऱ्याच मुलांच्या बाबतीत हाही मायनस पॉइंट आहे की तुम्ही समोरच्या डोळ्यात बघून नाही बोलू शकत. समोरचं कॅरेक्टर इथे उभं असतं तेव्हा बरेच ऍक्टर आम्ही काय असं होतं, बरोबर आहे. एम आय राईट ऑर रॉंग? राईट ना. तो समोरच्या डोळ्यात बघण्याचा कॉन्फिडन्स हा आणायलाच लागतो. तुम्हाला जर ऍक्टर व्हायचंय तर समोरच्या डोळ्यात बघून बोलायला शिकायलाच लागेल तुम्हाला. सो त्यासाठी तुम्हाला स्वतःचा कॉन्फिडन्स आधी डेव्हलप करायला लागेल. स्वतः कॉन्फिडंट व्हा, कुठलेही भले मी एखादी गोष्ट चुकीची करेन पण ते कॉन्फिडंटली कळलं नाही पाहिजे समोरच्याला की हा चुकलाय ते, यु नो, दॅट इज द स्किल. आणि असं पण आहे ॲट द सेम टाइम की कॉन्फिडन्स हा ओव्हरनाईट मिळत नाही. तुम्ही हळूहळू काम करा, हळूहळू तो मिळेल तुम्हाला, बट बी कॉन्फिडंट. आपला स्वतःवरती थोडा विश्वास ठेवा, कारण मग अदरवाईज तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात ना त्या फील्डमध्ये कॉन्फिडन्सच सर्वात महत्त्वाचा असतो. सो त्यामुळे तुम्हाला कॉन्फिडंट बाय हुक और क्रूक तो कसा मिळवायचा हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे, पण तो तुम्हाला मिळवायलाच लागेल. आणि त्यावरतीच आगे की नैया पार हो सकती है, वरना कुछ नहीं हो सकता. मी नेहमी म्हणतो निर्माते टिकले पाहिजे,
निर्माते पैसे घालतात तर ते जेव्हा एकापेक्षा जास्त प्रोजेक्ट करायला लागतात तेव्हा ते सक्सेसफुल होतात. एका प्रोजेक्टमध्ये त्यांना गुंडाळावं लागलं तर प्रॉब्लेम येतो. तसं होणारच नाही आहे याची खात्री आहे. एवढ्यांचा सगळ्यांचा शुभाशीर्वाद आहेत तुमच्या दोघांपाशी आहेत आणि चांगले चित्रपट पण येऊ देत, चांगल्या सिरियल येऊ देत आणि अजून चांगलं काम होऊ देत ही इच्छा मी अत्यंत मनापासून व्यक्त करतो.